महाराष्ट्रात मराठी अनिवार्य झालीच पाहिजे. प्रताप सरनाईकांनी घेतलेला निर्णय योग्य. मुंबईत रिक्षा चालकांसाठी केलेल्या मराठी सक्तीच्या प्रश्नावर अभिनेता रितेश देशमुखचे रोखठोक मत. एकीकडे राज्यातील रिक्षा चालकांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या निर्णयाविरोधात टॅक्सी आणि ऑटो चालक संघटना संप पुकारत आहे, तर दुसरीकडे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एसटी बसचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून रितेश देशमुख आणि जेनेलिया देशमुख यांची नियुक्ती केली आहे. अधिकृत घोषणा झाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख यांनी एसटी बस आणि वडिलांसोबत म्हणजेच माजी मुख्यमंत्री विलास देशमुख यांच्यासोबत लहानपणी केलेल्या प्रवासाच्या काही आठवणी सगळ्यांशी शेअर केल्या आहेत. मराठी अनिवार्य करण्याच्या मुद्द्यावर त्यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडले. महाराष्ट्रात मराठी अनिवार्य केलीच पाहिजे असं म्हणत त्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं आहे. रितेश म्हणाला, सर्वप्रथम मी प्रतापजींचा आभारी आहे. त्यांनी माझी आणि जेनेलिया यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती केली. खरं तर मी लहानपणी माझ्या वडिलांसोबत प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एस टीमधून झाला आहे. परिवहन खातंही त्यांनी सांभाळलेलं आहे. कुठेतरी जाऊन मला वाटते की एस टी बस ही माझ्या लहानपणापासूनचा एक भाग होती. त्यात एस टीचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून मी आज नियुक्त झालो, याचा मला अभिमान आहे. माझ्या आणि जेनेलियाच्या परीने जे काही सहकार्य करण्याची गरज असेल ते आम्ही करण्यास तयार आहोत. सध्या आम्ही सुरू असलेल्या रिक्षाने टॅक्सीच्या मराठी भाषेच्या सक्तीवरून सुरू असलेल्या आंदोलनावरही रितेशने आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. तो म्हणाला की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे. जे कोणी प्रवास करणारे मराठी भाषिक असतात, ज्या प्रकारे महाराष्ट्रात मराठी अनिवार्य बोलली पाहिजे, त्याच प्रकारे आपण जेव्हा दुसऱ्या राज्यात जातो तेव्हा आपणही त्यांची भाषा बोलली पाहिजे. त्यामुळे हा जो काही निर्णय आहे तो योग्य आहे असं रितेशाने म्हटलेलं आहे. एस टी खरं म्हणजे मी लहानपणी वडिलांवर प्रवास केलेला आहे. माझ्या वडिलांचा जास्तीत जास्त प्रवास हा एस टीने झालेला आहे. परिवहन खातं पण त्यांनी सांभाळलेलं आहे. आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की जी एस टी ही माझ्या लहानपणीचा एक हिस्सा होती, त्याच एस टीचा कुठेतरी मी आज ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त झालो, याचा मला अभिमान आहे. आणि माझ्या परीने, जेनेलियाच्या परीने जे काही सहकार्याची गरज असेल ती आम्ही करायला तयार आहोत. आणि परत एकदा मी तो एसटीचा जातानाचा फोटो तो आणि हो ते मी त्यांना सांगत होतो की लहानपणी म्हणजे साहेब लातूर, पुणे, इतर भागात एसटीने जायचे आणि नेहमी येऊन आम्हाला सांगायचे की कसे ते दोरी ओढायचे, पैसे आम्ही द्यायचो लहानपणी. आणि तो प्रवास त्यांनी पाहिलेला आहे आणि तोच प्रवास आम्ही पण त्यांच्याबरोबर लहानपणी केला होता. त्यांचा एक फोटो अजूनही बाभळगावमध्ये आहे, जो ते एसटी मध्ये बसलेले आहेत. आणि बाहेरून एक फोटो आहे आणि ते आत बसले. तो जो फोटो आहे ना, तो आमच्या संपूर्ण परिवाराचा सगळ्यात जवळचा फोटो आहे. कारण काय, साहेब तिथे बसले होते जी त्यांची आवडती जागा होती आणि ती होती एसटीच्या खिडकीला बसायची. ते म्हणायचे की आम्ही खिडकीला बसायचो कारण एका बाजूने वारं यायचं आणि मस्त आम्ही झोपायचो तिथे. तर तो आता ते परिवर्तन आता त्या एसटी पासून आजच्या एसटी पर्यंत प्रचंड झालेला आहे. सर्व रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना मराठी येणं बंधनकारक आहे ना, त्याचं परमिट आहे ते कॅन्सल केलं जाऊ शकतं. तुम्ही कशा प्रकारे बघता? आणि कसं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही अनिवार्य असलीच पाहिजे. आणि ज्या काही काय प्रवास करणारे मराठी भाषिक असतात आणि आपण महाराष्ट्रात आणि काय की महाराष्ट्रामध्ये जशी मराठी अनिवार्य पाहिजे तसं आपण इतर राज्यात गेले की त्यांची भाषा आपण बोलली पाहिजे. तसंच मला वाटतं की हा जो काही निर्णय आहे तो योग्यच आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.